नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझा इंटरव्ह्यू बघितला असेल. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं, पण काही जणांना अजूनही काही क्वेरीज आहेत, काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा हा वेबिनार आहे. वेगवेगळ्या क्वेरीजमध्ये मी पहिल्या क्वेरी घेतो. प्राथमिकता अशी आहे की हा कोर्स कोण कोण करू शकतो. तर हा 10वी पास कुठलाही विद्यार्थी या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो. मॅथ्स आहेच, इंग्लिश आहे, रिजनिंग आहे, GK आहे. मग जे 4 सब्जेक्ट आहेत. मग त्याची जर मला नंतर परीक्षा द्यायची आहे किंवा जेव्हा मी एलिजिबल होणार तेव्हा परीक्षा द्यायची आहे, मी तयारी आत्तापासून करतो ना. म्हणून तुम्ही ही तयारी केली पाहिजे. मग 12वीच्या पुढचा विद्यार्थी म्हणजे 13वी 14वी 15वी कॉलेज सुटल्यानंतर किती वेळ असतो तुमच्याकडे? खूप सारा वेळ असतो. मग या परीक्षांची तयारी केलीच पाहिजे. कारण 13वीच्या तर विद्यार्थ्यांना मी बघतो 12 किंवा 11 वाजता ते कॉलेजच्या बाहेर उभेच असतात. साधारणतः 12-1ला कॉलेज संपलेलं असतं. आणि जर तुम्हाला त्यावेळेला स्पर्धा परीक्षांची तयारी करता आली तर ग्रॅज्युएशननंतर कुठल्याही सेमिनार वेबिनारला अटेंड करायची गरज नाही. तुम्ही हा कोर्स केलेला असेल, तुम्हाला परीक्षेची माहिती असेल, तर तुम्ही ग्रॅज्युएशननंतर बेरोजगार राहणार नाही. तुम्ही लगेच परीक्षा पास होऊन तुमची नोकरी तुम्ही मिळवू शकता, आणि ती पण सरकारी सेवेतली. मग ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्ही 13वी 14वी 15वी ह्या परीक्षांचा चांगला अभ्यास करू शकता. 13वी 14वी 15वीचा तुमचा कोर्स चाललेलाच असताना तुम्ही कुठल्या कुठल्या परीक्षा देऊ शकता? मी सांगितलं 10वीच्या लेवलच्या, त्या 12वी लेवलच्या, त्या व्यतिरिक्त काही परीक्षा अशा आहेत की ज्या तुम्ही 13वी 14वी 15वी असतानाच देऊ शकता, ग्रॅज्युएट झाल्यानंतर देता येत नाहीत. म्हणजे नाबार्डमधली जी परीक्षा आहे किंवा रिझर्व्ह बँकेमधली परीक्षा आहे जी अंडर ग्रॅज्युएटसाठी असते, ग्रॅज्युएट्स आर नॉट अलाउड. मग जर तुम्ही ग्रॅज्युएशननंतर नोकरी शोधायला गेलात तर त्या परीक्षेला एलिजिबलच नाही. म्हणून काही परीक्षांची तयारी तुम्ही आधीपासूनच केली पाहिजे, जेणेकरून ही संधी तुमच्या हातातून गेली नाही पाहिजे. तर या परीक्षांसाठी जो कोर्स चालतो तो सगळा ऑनलाईन आहे. हा कोर्स ऑनलाईन असताना तुम्हाला असं कुठेही फील होणार नाही की मी ऑनलाईन कोर्स करतो आहे. रेग्युलरली तुम्ही टीचरच्या टचमध्ये असणार. जे काय विद्यार्थी किंवा शिक्षक रोजच्या रोज प्रश्नाची उत्तरं घेत असणार, त्यांना डिफिकल्टी आलेल्या ते सरांना विचारू शकतात. अशा प्रकारे रोजच्या रोज त्यांची एकमेकांशी चर्चा होत असणार. त्यामुळे कुठल्याही स्टेजला तुम्हाला असं वाटणार नाही की मी खूप लांब बसलो आहे आणि माझा सरांचा संपर्क नाही. तुम्ही जसं फिजिकल एज्युकेशन घेतात त्याचप्रमाणे हे एज्युकेशन चाललेलं असणार. त्याशिवाय परीक्षा सगळ्या ऑनलाईन, आणि परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तुमची टेस्ट ऑनलाईन असल्यामुळे आम्हीसुद्धा जी प्रॅक्टिस घेतो करून ती ऑनलाईन टेस्टची तुम्हाला सराव व्हावा म्हणून आमच्या कोर्समध्ये ऑनलाईन टेस्ट आहे. रोजच्या रोज ऑनलाईन परीक्षेचा सराव तुम्हाला करता येईल असा हा क्लास आहे. म्हणजे क्लास म्हणण्यापेक्षा मी इथे असं म्हणेल ही एक चळवळ आहे, तुम्हाला पास करण्यासाठीच उभारलेली एक चळवळ आहे. तुमच्या करिअरच्या बाबतीत ही असलेली चळवळ आहे, त्यात तुम्ही सहभागी व्हायचं आहे आणि आपली एक नोकरी फिक्स करून टाकायची. ही मी तुम्हाला 15वीपर्यंत सांगितलं. 15वीनंतर तुम्ही MPSC देऊ शकता, UPSC देऊ शकता. स्पर्धा परीक्षेतलं यश आहे ना, हे सगळ्यात पहिलं कशावर अवलंबून आहे? जास्तीत जास्त परीक्षांचा सराव. आणि जास्तीत जास्त परीक्षांचा सराव एकदा का तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला की जितक्या परीक्षा जास्त तुम्ही द्याल तेवढा तुमचा सराव वाढणार आहे. आता हा सराव म्हणजे प्रत्यक्षात परीक्षा द्यायला पाहिजे असं नाही, तर ही आमची जी ऑनलाईन टेस्ट आहे ती दिलीत तरी तुम्हाला जाणवेल की माझं मॅथ्स कच्चं आहे का मी इंग्लिशमध्ये मला मार्क कमी आहेत का, मला GK अजून वाढवलं पाहिजे का, रिजनिंगमधल्या माझ्या काही ट्रिक्स राहिल्या आहेत का, की माझ्या काही कन्सेप्ट क्लिअर नाही का, हे तुम्हाला जाणवणार. आणि मग जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष परीक्षेला जाल तेव्हा तुमची सगळी भीती गेलेली असेल आणि तुम्ही सहज ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. मग हळू जर तुमचं स्वप्न जरी असेल UPSC MPSC जे काय स्वप्न असेल तरी तुमची पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पायावर उभं असणार. कुठली तरी बँकेतली नोकरी किंवा MTSद्वारे तुम्ही मिळवलेली नोकरी तुम्हाला आता तुमच्यासमोर रोल मॉडेल दिसत असणार. जेव्हा तुम्ही बँकेत किंवा तुम्ही ज्या कार्यालयात असाल तेथे तुम्हाला IAS ऑफिसर IPS ऑफिसर किंवा बँकेत असाल तर तुम्हाला अधिकारी बघायला मिळतील. मग तुम्हाला कळेल की मला आणखी अभ्यास करून आणखी उच्च पदावर जाता येईल. बँक तुम्हाला संधी देते
प्रत्येक 3 वर्षानंतर आणखी उच्च पदावर जाण्यासाठी. मग त्या संधीचा तुम्हाला फायदा उचलता आला पाहिजे. तो तेव्हाच उचलता येईल जेव्हा तुम्ही त्या अभ्यासाच्या टचमध्ये असाल तेव्हा. आता आपण जे बोलतो आहोत, चर्चा करत आहोत ते करिअर संदर्भातलं 10वी 12वी आता ग्रॅज्युएशन. मग तुम्ही MPSC करताय, UPSC करताय, बँकेची तयारी करताय, तर यासाठी आम्ही ही जी चळवळ उभारली आहे त्यात तुम्ही एक घटक होऊ शकता. आम्ही मॉक टेस्ट तर घेतोच, त्याशिवाय काही पुस्तकं तुम्हाला देणार आहोत या परीक्षांच्या तयारीसाठी. ती तुम्ही घेऊ शकता आणि आणखी अभ्यास सुरू करू शकता. या परीक्षांचा अभ्यास करताना ठराविकच म्हणजे मॅथ्स, इंग्लिश, रिजनिंग, GK हे महत्त्वाचे 4 घटक आहेत. त्याचा अभ्यास तुम्ही योग्य रीतीने केला तर यश निश्चित मिळणार आहे. मग तुम्ही ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या सगळ्या परीक्षा दिल्याच पाहिजेत. प्रत्येक येणारी परीक्षा म्हणजे तुमची रंगीत तालीम असं समजूया. आणि मग तुम्ही ही परीक्षा देत असाल तर तुम्हाला जाणवतं, हां मला ही परीक्षा आणखी चांगल्या पद्धतीने देता येईल, मला ह्या परीक्षेची तयारी करण्यासाठी हे आवश्यक आहे, हे तुम्हाला साधारणतः सगळ्या गोष्टी कळू शकतात. मग मॅथ्सच्या ट्रिक्स आम्ही ह्या कोर्समध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्या तुम्हाला जर आल्या तर तुम्ही ही परीक्षा सहज पास होऊ शकता. मग तुम्ही ज्या ह्या परीक्षांची तयारी करणार आहात, क्लास जॉईन कराल, तेव्हा आम्ही रोज तुम्हाला प्रत्येक लेक्चरनंतर असाइनमेंट देणार आहोत. मग तुम्ही आज जे सब्जेक्ट झाला, समजा आज प्रॉफिट अँड लॉस शिकवलं तर प्रॉफिट अँड लॉससाठीचे जे प्रश्न आहेत ती तुम्हाला घरी सोडवायला दिली जातील. त्यातली तुम्हाला काही जमली नाहीत तर दुसऱ्या दिवशी तुम्ही आम्हाला ती विचारू शकता. या व्यतिरिक्त डाऊट सॉल्विंगसुद्धा होऊ शकतं. म्हणजे 1 to 1 इंटरॅक्शन. हे ऑनलाईन क्लास असला तरी तुम्हाला वाटेल की मी प्रत्यक्ष सरांना रोज भेटतोय आणि माझे डाऊट्स सॉल्व करून घेते असं तुम्हाला वाटू शकतं. आता हा जो क्लास आहे किंवा ही जी चळवळ आपण उभारतोय तर महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खूप बँकांमध्ये स्टाफ सिलेक्शनद्वारे आणि रेल्वेमध्ये वॅकन्सीज निघणार आहेत. ऑलरेडी 1.5 लाख रेल्वेच्या जागा गेल्या वर्षी निघाल्या होत्या. त्या जर तुम्ही भरले असेल तो फॉर्म आणि परीक्षा झालेली नाही आणि तो फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ह्या क्लासचा त्यातून फायदा होणार आहे. नवीन 2 लाख जागा निघणार आहेत, त्याची तुम्हाला याद्वारे तयारी होणार आहे. त्याशिवाय IBPS, SBI, RBI, नाबार्ड याच्या वॅकन्सी निघणार आहेत. MPSCच्या काही वॅकन्सी निघणार आहेत. या सगळ्याला कॉमन असा हा सिलेबस आम्ही शिकवतो आहे. म्हणजे तुम्हाला ह्या वर्गाचा निश्चितच लाभ उठवता येईल. आणि तो लाभ उठवण्यासाठी म्हणजे माफक दरामध्ये 1499 रुपीज प्लस GST इतक्या कमी रुपयात आपण क्लास चालवतो आहे. त्यामुळे ह्या संधीचा तुम्ही लाभ उठवला पाहिजे. फी वाढण्यापूर्वी तुम्ही क्लासला ॲडमिशन घ्यावं आणि बँकेतली तुमची नोकरी पक्की करावं असं मला वाटतं. ही जी पुस्तकं तुम्हाला देण्यात येणार आहेत ते 500 रुपये कुरिअरसहित चार्जेस तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळतील. म्हणजे जेणेकरून तुम्ही रोजच्या रोज आणखी अभ्यास करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील, त्या तुम्ही आम्हाला हाय किंवा एक मिस कॉल देऊन आम्हाला विचारू शकता. तुम्हाला जे जे अडचणी असतील, या व्यतिरिक्त तुम्हाला ॲडमिशन घेण्याची प्रोसिजर विचारायची जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला सहज आमच्याशी बोलून तुम्ही सॉल्व करू शकता सगळे डाऊट्स. आणि लवकरात लवकर तुम्ही आमच्या एक कुटुंबाचे सदस्य होऊ शकता.